आज मी घरच्या घरी श्रीखंड बनवणार आहे, पण हे साधं श्रीखंड नाही। शेवटी मी एक अशी छोटी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे श्रीखंड अगदी बाजारात मिळतं ना तसंच घट्ट, क्रीमी आणि मस्त तयार होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या छोट्याशा आणि मस्त महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस खूप छान आहे। आज मी विचार केला की घरी ना म्हणजे आपण बाजारातून जो श्रीखंड आणतो ना तर तो ना असा प्रिझर्वेटिव्ह असतो आणि खूप दिवसाचं बनलेलं राहतं। तर चला म्हटलं घरच्या घरीच आपण बनवूया। दूध पण शिल्लक राहिलेलं होतं, कारण की 1-2 दिवस नॉनव्हेज वगैरे खाण्यात आलं की दूध काही खाण्यात येत नाही। तर मग चला म्हटलं आपण काहीतरी घरच्या घरी छान असं बनवूया। तर हा जो कपडा आहे ना तर ह्याच्यामध्ये ना मी कडधान्य बांधून ठेवायचे, त्यामुळे त्याचा कलर तसा झालेला आहे। त्याचा कलर तुम्ही इग्नोर करा, पण कपडा स्वच्छ आहे। मी त्यात दही टाकलं आणि ते बांधण्याचा प्रयत्न करते तर ते सेंटर मध्ये तो रुमाल फाटला गेला आणि सगळं जे दही आहे ना ते खाली येऊ लागलं। मग काय पटकन नवीन रुमाल घेतलं आणि त्यामध्ये ते ट्रान्सफर केलं। आणि इतकी परेशानी, कारण की मी मलाई वगैरे काहीच काढलेली नाही ना, तर मग ते लगेच कपड्याला ती मलाई चिटकली आणि तेवढं ते फेकून पण द्यायचं नाही, कारण की कसं ना आपल्या बायकांचा जीव सगळ्यातच अडकतो। त्यामुळे मग ते मी ही अशी ट्रिक केली आणि ते जे त्या कपड्यावरती चिटकलेलं होतं ना जो मलाई होती ना ती काढून घेतली आणि तेवढ्यातच मैथिलीला मी सांगितलेलं होते की तू ना टेबल लिहून दाखव म्हणून। तर मग तिने लिहून म्हणजे आणून दिलं। तर मग तिला मी घेतलं की जसं 19चा 14चा हे असे जसे अवघड टेबल आहेत ना ते मी तिला विचारले तर तिला ते बरोबर आले होते। तसं तर तिला येतं 27-28 पर्यंत तिला पाढे येतात, पण मध्ये मध्ये कसं ना विसर पडतो मुलांना, म्हणून मधून मी त्यांना सांगत असते। तर चला दही छानपैकी हे असं मी घेतलेलं आहे। सगळ्यात आपण ना आधी चक्का करून घ्यायचा, त्यासाठीच ही प्रोसिजर आहे। कारण चक्का जितका चांगला असेल ना तितकं श्रीखंड जास्त छान होतं, म्हणून ही पायरी खूप महत्वाची आहे। आणि नंतर मग ते छानपैकी बांधून ना मी आता कसं नळला तर बांधू शकत नाही, कारण की कसं ते पहिलंच दही आंबट राहतं आणि परत आपण ते बाहेर ठेवलं ना तर अजून जास्त आंबट होईल, म्हणून मग ते बाहेर तर काही ठेवायचं नव्हतं। तर मग मी ही आयडिया लावली, कारण की फ्रीज मध्ये तर असं ठेवता येणार नाही आणि माझ्याकडे जे पनीर मेकर असतं ना ते नाही आहे ना, स्टीलचं ना प्लास्टिकचं कोणतंच नाही आहे। तर मी हे असं खूप प्रयत्न करत होते पण ते काही जमलंच नाही। तर मग प्लेटनी काही जमलं नाही, मग मी जो कुकरचा छोटा डब्बा असतो ना तो घेतलेला। मी बाकीही खूप पाहिलं, म्हणजे आपण कसं ना जो खलबत्त्याचा जो ते कुटायचं असतं ते ठेवून पाहिलं, नंतर बरंच काही ठेवून पाहिलं, पण ते काही जमतच नव्हतं। मग शेवटी ही ट्रिक माझी कामाला आली आणि अशा प्रकारे मी छानपैकी फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आणि फ्रीजमध्ये पण ते असं झालं ना एकदम फ्रीजच्या बरोबर म्हणजे ते वरती असं टच होत होतं, त्यामुळे ते तांब्या पण एकदम असं व्यवस्थित बसला। आणि मग 1-2-3 तास मी जाऊ दिले, आणि नाही 2-3 तास नाही म्हणजे तो दिवस पूर्णच गेला। मग संध्याकाळच्या वेळेला ना मी ते काढून घेतलं। तर काढून घेतल्याच्या नंतर पहा किती मोठं पाणी ते निघालेलं आहे। तर म्हणजे कसं खूपच असं छान झालं होतं, एकदम असं क्रीमी झालेलं होतं आणि पहा एवढं मोठं पाणी निघालेलं होतं। तर ते पाणी मी बाजूला काढून घेतलं आणि हे सोडून पाहिलं तर इतकं छान टेक्स्चर आलं होतं ना, खूपच मस्त। मग ह्यालाही मी तीच ट्रिक अवलंबली। ज्या डब्यात मला श्रीखंड बनवायचं होतं ना त्या डब्यामध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलं आणि नंतर त्याच छोट्या पळीने ना मी ते कपड्यावरचं हे सगळं काढून घेतलेलं आहे, कारण की वाया नको जायला ना। आणि कसं आपण घरी स्वच्छता करून हे केलेलं असतं ना, मग त्यामुळे एवढं काही हे नाही। पण हेच जर बाहेरचं घेतलं तर ते मग खाण्याची इच्छा नाही होत। तर अशा प्रकारे मी घरच्या घरीच पनीर म्हणा, श्रीखंड म्हणा, जामुन म्हणा हे बनवत असते। चायनीज वगैरे काही असलं ना तरी आम्ही घरच्या घरीच शक्यतो बनवून खात असतो, बाहेरचं आणत नाही। खूप क्वचित वेळेस म्हणजे 6 महिन्यातून एखाद वेळेस म्हणायला हरकत नाही। तर ह्यामध्ये मग आपली जी रेग्युलर साखर असते तिची पिठी बनवली आणि पिठी साखर मी ऍड केलेली आहे। इथे कसं मी ट्रायपॉडला कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे मीच करत आहे सगळं। नंतर वेलची पूड पण टाकलेली आहे आणि वेलचीचा सुगंध आला की श्रीखंडाची चव अजून खुलते। आणि थोडंसं मग दूध घेतलं, त्यामध्ये केशर टाकलं आणि ह्याच्या गुलाब पाकळ्या आहेत ना ह्या मी मागे ह्यांनी एकदा फुलं आणलेले होते आणि ते एकदम असे गावरान फुलं होते नॅचरल। तर मग ते वाळवून ना मी असे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं।
तर गुलाब पाकळ्या पण मी त्यात टाकलेल्या आणि इतकं छान ना, खूपच मस्त. केशरचं दूध घातलं की रंग आणि सुगंध दोन्ही एकदम अप्रतिम येतं म्हणून. आणि हे मिश्रण ना एकदम व्यवस्थित फेटणं खूप गरजेचं आहे, कारण जितकं जास्त तुम्ही फेटाल ना तितकं श्रीखंड मऊ आणि क्रीमी होत जातं. आणि हीच ती छोटी ट्रिक आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते. आणि इतकं छान झालं ना. आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ मोठा होईल म्हणून असं स्किप करून दाखवलेलं आहे, पण मी खूप वेळेस असं ह्याला फेटून घेतलेलं आहे. आणि टेक्स्चर पाहिलं तर खूपच. त्यानंतर ना थोडंसं त्याच्यामध्ये मी हे पण टाकलेलं आहे, जायफळ वगैरे पण, बदाम, पिस्ता नव्हतं, बदाम, चारोळी आणि काय काजू हे सुद्धा मी टाकलेलं आहे. आणि दिसायलाही सुंदर आणि खायलाही मस्त. श्रीखंड तयार झाल्यावर ते 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून चव जास्त अजून हे होते. आणि पहा किती मस्त असा आपला श्रीखंड तयार झालेला आहे. थंडगार श्रीखंड खाण्याची मजाच खूप अशी वेगळी असते. तर आता माझं श्रीखंड पूर्णपणे तयार झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही श्रीखंड घरी बनवता की बाजारातून आणता हे सुद्धा मला सांगा. बाहेर छानपैकी पाऊस पडत आहे आणि थांबून इतके असे जोरदार सरी येत आहेत ना, खूपच. नंतर बाकीचं सर्व मी आवरून घेतलं आणि संध्याकाळी मस्त पुरी बनवली. पुरी पण एकदम छान गव्हाच्या पिठाची थोडंसं रवा टाकून छान बनवल्या. अशा टम्मा अशा पुरी पण फुगलेली होत्या आणि छानपैकी ते असं सर्व करून घेतलं. आणि रात्रीची कशी लाईट गेलेली ना, वातावरण पावसाचं होतं त्यामुळे, तर मग मस्त बटाट्याची पातळ अशी रस्सा भाजी बनवली आणि श्रीखंड घेऊन छानपैकी आम्ही श्रीखंड पुरीचा आस्वाद घेतलेला आहे. टेस्ट जर पाहिली ना तर एकदम अप्रतिम होती, खूपच मस्त. आणि मला श्रीखंड आवडतो, पण कसं ना ते बाहेरचं असतं, मग ते कसं ना खाता वेळेस असं वाटतं की खाऊ की नको असा प्रश्न येतो. त्यानंतर कसं हा शूट दुसऱ्या दिवशीचा आहे. तर चला, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमामुळेच मला व्लॉग बनवण्याची प्रेरणा मिळते. तर भेटू आपण नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.